आपण आहे ना कर्नाटक बॉर्डरमध्ये एंट्री करतोय. नमस्कार, मी दिशा. तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आम्ही आता चेकआउट केलेलं आहे आणि चेकआउट केल्यानंतर आता काही भक्त निवास होतं. तर चेकआउट केल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे तुळजापूर गाणगापूरला. तर आता चला आपल्याला जायचं आहे. आमचे साहेब गाडी घेऊन रेडी झालेले आहेत. आता इथून आपण जाणार आहे. चल चल पुढे चल. तर आता आम्ही निघालोय बघा. तिघांनी व्यवस्थित हेल्मेट वेअर केलं. दिशांचं हेल्मेट काढलं कारण डोकं दुखतं असं बोलतोय मला. तर आता हे हेल्मेट वगैरे घातलं आणि इथून गाणगापूर आम्हाला 60 किलोमीटर दाखवते, म्हणजे 1 तास 47 मिनिटं. मग लवकरच पोहोचू आपण. तर आपली जर्नी स्टार्ट झाली. तर मग चला. हा, याचं पॅरेड कशी दिसते मी हेल्मेट मध्ये. इथे गुगल मॅप सुद्धा लावलंय. आता उन्हामुळे दिसत नसेल पण हा दिसतंय, थोडं थोडं दिसतंय. रस्ता पण चांगला आहे. फक्त एवढंच की कालच्या प्रवासामुळे थोडीशी दगदग जाणवते, पण ठीक आहे. फिरायचं असलं म्हटलं तर थोडीशी दगदग, देवदर्शन करत दगदग तर सहन करायलाच पाहिजे. तर आता रस्त्याने जात असताना आहे ना, हा उसाचा मळा दिसला. तर मग चला म्हटलं, वेळ आहे तर एक छोटासा फोटो काढून घेऊ. आणि मग किती मस्त वाटते ना, कारण आमच्याकडे कसं कोकणामध्ये फक्त भात शेती ना, त्यामुळे असं बघायला खूप नवल वाटतं मला. मला काय सगळ्यांनाच छान वाटतं असं, कारण एवढी मेहनत तर त्याला खूप जास्त आहे. तर ना आम्ही ह्या रोडनी जात होतो, पण तिकडे ना बराच रोड खराब आहे आणि रोडचं काम सुद्धा चाललंय, कारण तिकडे ट्रॅफिक सुद्धा लागले. म्हणून ह्या ऑफ रोडने आम्ही चाललेला आहे. आणि मातीतून जायला सुद्धा खूप अशी मजा येत आहे रायडिंग, कारण छपकन गाडी जाते. तिकडे खूप खड्डे बिड्डे आहेत आणि खूप ट्रॅफिक लागले बघा. तुम्हाला दिसतच असेल, खूप ट्रॅफिक लागले कारण रोडचं काम चालू आहे आणि खूप खड्डे आहेत. आधी रस्ता चांगला होता, पण नंतरचा रस्ता सगळा खराब आहे. आपण आहे ना कर्नाटक बॉर्डर मध्ये एंट्री करतोय. तर इथे एंट्रीसाठी आहे. कर्नाटक पुढे लागणार का? हां, पुढे. पुढे कर्नाटक. हां. आणि इकडे हे बॉर्डर आहे. हां, हे बॉर्डर. ही आहे महाराष्ट्राची बॉर्डर. आणि इथून पुढे गाणगापूरला जातो. डायरेक्ट अफजलपूर. अच्छा. आता अफजलपूर आहे ना नंतर? हां, हवे अर्धा किलोमीटर अंतर हवे. दादा आम्हाला सांगतो. आणि इथे बहुतेक ट्रेन येणार आहे म्हणून शर्ट काय बोलतात त्याला, काहीतरी काय बोलतात त्याला दिशांच्या बाबा, हे लागले याला काय बोलतात, मला पण नाव डोक्यात तोंडातच आहे पण काय आठवत नाहीये. फाटक, हा रेल्वे फाटक. आता इथून ट्रेन आहे आणि मग आपण महाराष्ट्रातून जाणार आहे कर्नाटकात. इले तर झुकू येईल बघ. दिशांग माझा झोपलाय. ज्या काकीचं गाव आहे कर्नाटक. सांग तुझ्या गावाला आलोय आम्ही. ह्याची काकी कर्नाटकची आहे. सगळी लोक वेट करतात ट्रेन कधी येते.
आतमध्ये हो. चला आम्ही केला कर्नाटकामध्ये प्रवेश. तर मगापासून रस्ते खूप खराब होते, आता रस्ता जरा चांगला आलाय त्यामुळे जायला सुद्धा बरं वाटत नाही. मग टणक आपटायला होतं. थोडं बाजारपेठ वगैरे आहे. गावाला आल्याचं फिलिंग होतं. मी आता येताना ना ते दुधनी नगर परिषदच्या इथे बरीचशी घरं दिसली ना, तर त्या प्रत्येक घराच्या बाहेर ना अशी स्क्वेअरमध्ये रांगोळी काढलेली होती. जागा नव्हती तरी पण प्रत्येकाने काढली होती, वेगळंच असं की. आणि आपण लोक बघा थोडीशी साधी रांगोळी काढायला पण कानपूर काबूक हे प्रत्येकाच्या घराच्या बाहेर होतं. मला व्हिडिओ काढायचा होता पण म्हटलं की हे होईल म्हणून. गाडी मागून मग गाड्या बऱ्याच येत होत्या ना, त्या हिशोबाने मी नाही काढलं, पण छान वाटलं. अजून 43 किलोमीटर आहे गाणगापूरला. आता काहीतरी ते अफजलपूर संपलं आणि गाणगापूर चालू झाले ना. 43 किलोमीटर गाणगापूर दाखवत आहे. बघा कर्नाटक मधला रस्ता किती. All I want
तर बराच वेळ ना बाईकची राईड केल्यानंतर थोडासा थकवा आला होता. तर हायवेवरून आपण जात होतो, तर बरेच ठिकाणी आम्हाला असं वाटलं की आता इथे थांबून आपण पाणी पिऊ. तर नंतर शेवटी थांबत शेवटी एक ठिकाणी आम्हाला हे ऊसाचं रस जिथे मिळतो तिकडे आम्हाला दिसलं. तर म्हटलं की चला आता आपण ऊसाचा रस पिऊया, कारण शिवाय आपण जाताना कसं आपल्याला ऊसाचे छान असे मळेसुद्धा दिसत होते. तर ऊसाचा रस घेऊन झाल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आता आपण जाणार आहोत पुढे गाणगापूरला. तर ना मी तुम्हाला कालपर्यंत बोलत होती नाही का की अजिबात हवेमध्ये गारवा खूप जास्त जाणवतो, गरम असं जाणवत नाही. दुपारची 12-1 वाजले तरी पण इकडे असं नाही आहे. कर्नाटकमध्ये उष्णता ही जाणवते, कारण मी पण सुद्धा येताना अक्कलकोटवरून जॅकेट वगैरे वेअर केलं होतं ना, ते घातलं होतं. पण आता मला इकडे आल्यानंतर खूप असं गरम गरम होतं, म्हणूनच मग आम्ही ऊसाचा रस प्यायला थांबलो. एकदम ओरिजिनल असा ऊसाचा रस होता, तो आम्ही दोघांनी मस्त प्यायलो. दिशांक थोडंसंच प्यायलं, कारण त्याला काही आवडत नाही. आणि चांगलं दिशांकला आवडत नाही, जे वाईट असं दिशांक बरोबर खायला बघतो. तर मस्त एक ऊसाचा जस प्यायलो. आणि ते जे होते ते बहुतेक कर्नाटकीच होते, पण जाताना मला बाय वगैरे केलं त्यांनी, मला तर खूप छान वाटलं. आणि शिवाय आमचा मोबाईल चार्जसुद्धा करायचा होता, मग त्यांच्या घरात चार्जिंगलासुद्धा लावला. आणि आता आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासाला. आता इकडे शोधते दिशांकला कुठे मँगो ज्यूस भेटतोय का, आणि मग दिशांकसाठी मँगो ज्यूस भेटतो. इथे असेल दुकानामध्ये, इथे हा. तर आपण आता राईट मारून आतमध्ये आलो आहे, आणि आतून हा गावासारखा रस्ता आहे, त्या मार्गे आपल्याला जायचं आहे गाणगापूर. आजूबाजूला दोन्ही बाजूला शेतीच आहे, आणि मध्ये हा रस्ता आहे. तर जवळजवळ 2:15 झालेले आहेत.
बिचारे किती उन्हातून ऊस तोडत आहेत ना. तर आता आम्ही आहे ना गाणगापूरमध्ये पोचलेलो आहोत आणि इकडे आल्यानंतर बघितलं तर खूप जास्त प्रमाणात गर्दी होती आणि आम्ही कसं कोणाचा व्हिडिओ किंवा कोणतीही गोष्ट म्हणजे व्हिडिओ कोणाचं असं बघून नव्हतं आलं. आम्ही डायरेक्ट गाणगापूरमध्ये आलो होतो. आता जस्ट आम्ही गाणगापूरला पोहोचलेलो आहोत आणि इथे दर्शनासाठी लाईन आहे. गर्दी कमी नाही, मग हे पूर्ण पायऱ्या बिऱ्या सगळं लाईन असते. बघू तरी पण खूप ऊन लागले. आता इथून खाली अशी रांग जायची आणि खाली परत रांगा आहेत वाटते. आता बोलतात 3:30ला आरती आहे बोलतात. हो मग त्यांना द्यावीच लागते. नाही खूप वर्षापासूनची इच्छा होती दिशांच्या बाबांची सुद्धा आणि आमची. तर म्हटलं की आता आपण आमचं दर्शनसुद्धा एकदम व्यवस्थित झालं आणि संध्याकाळच्या आधीच झालं, कारण आम्हाला इथून पुन्हा जायचं होतं तुळजापूरला. पण तिकडे जे काही भाविक होते त्यांनी तर सांगितलं की तिकडे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. शिवाय मार्गशीर्ष महिनासुद्धा चालू होता, तर त्याच्यामुळे कसं देवीच्या ओटी वगैरे भरण्यासाठी बरीच गर्दी होती. मग शेवटी आम्ही ठरवलं की आता जाईपर्यंत आपल्याला बराच वेळ होईल. शिवाय कसं तो गाणगापूरला येणारा जो रोड आहे त्याच रोडने आपल्याला पुन्हा जायचं होतं. तर म्हटलं की अजून जास्त वेळ होईल, कारण संध्याकाळचं ट्रॅफिक वगैरे प्रचंड प्रमाणामध्ये असतं असं तिकडे आम्हाला कळलं. तर त्यामुळे मग आम्ही आता डायरेक्ट ठरवलं की आता डायरेक्ट अक्कलकोटमध्ये जायचं आणि तिकडे स्टे करायचं आणि मग दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला आपण पुन्हा आपल्या घरी येण्यासाठी प्रवास करायचा. तुम्हाला जर हा आपला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून कसे आपले येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. तर मंडळ याच्यात नवीन व्हिडिओ पुन्हा भेटणार आहे आपण. तोपर्यंत बाय.